विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आहेत। मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की हा सामंजस्य करार आमचे मित्र खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की या आपल्या रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत आणि सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो की हे फक्त सहसचिव नाहीत आहे तर ह्या अगोदर सुद्धा ते ऑडिटर होते। असे काही ठराविकच लोक आहेत मला वाटतं संस्थेमध्ये की त्यांना ही अशा पद्धतीची संधी मिळत असते। खरं तर मेनकुदळ सर भाग्यवान आहेत, गेल्या टर्ममध्येही त्यांना अशी संधी मिळाली संस्थेची सेवा करण्याची आणि या टर्ममध्ये सुद्धा संस्थेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे। अशी संधी मित्र हो सहजासहजी कोणालाही मिळत नाही। त्या दृष्टीने मेनकुदळ सर खरंच भाग्यवान आहेत आणि नुसते भाग्यवान नाहीत तर त्यांचं त्या पद्धतीचं कार्य आहे। मी त्यांची स्तुती करतोय की माझे मित्र आहेत म्हणून नव्हे तर खरोखर ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम या संस्थेमध्ये करत आहेत। त्यांना वेळच मिळत नाही। मी कमीत कमी 5 ते 6 वेळा सरांशी चर्चा केली, फोन करण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळा सर आज कोल्हापूर आहेत, आज मुंबईला आहेत, दिल्लीला आहेत, कुठं थोडक्यात सांगायचा प्रश्न असा मुद्दा असा की अतिशय व्यस्त अशा त्यांचं हे शेड्यूल असतं आणि त्या शेड्यूलमधून त्यांना वेळ मिळाला नव्हता। तर काल मी त्यांना फोन केला, सर म्हणजे तुम्ही आजच्या कार्यक्रमालाच या, म्हणजे आजचा हा आपण कार्यक्रम घेऊ। त्यामुळं खरं तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि खरोखर मी भाग्यवान समजतो की अशा ह्या कार्यक्रमामध्ये आपला हा MOU या ठिकाणी झालेला आहे। एकच मिनिटात मी सांगतो, हा MOUच्या माध्यमातून आपण हेल्थच्या संदर्भात, ॲग्रीच्या संदर्भात आणि एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आपण वेगवेगळे प्रोजेक्ट घेतो। ह्या ग्रीन फाउंडेशनचा या जिल्ह्यातील जवळजवळ 30 महाविद्यालयाबरोबर आपला MOU आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की जिल्ह्यातील सर्व नद्या आणि त्या नद्याचं झालेलं प्रदूषण हे कमी करण्याच्या संदर्भात, त्याच्यावर संशोधन करण्याच्या संदर्भात, त्याच्यावर प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भात आपण काम करत असतो। आतापर्यंत जवळजवळ 10 ते 15 महाविद्यालयाने अशा पद्धतीचे प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या परिसरातील नदी, त्या संदर्भात असलेले प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स, नुसते प्रॉब्लेम सर्वांना माहीत आहे परंतु त्याच्यावरची काय सोल्युशन्स आहेत ती प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण देत असतो। खूप छान पद्धतीने प्रोजेक्ट करतात। आपल्याही महाविद्यालयातून अशाच पद्धतीचा प्रोजेक्ट आपण देणार आहोत आणि छान पद्धतीने काम करणार आहोत। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च आपले महाविद्यालय आणि या कार्यक्रमाचे संयोजक। भाषा दिनाच्या निमित्ताने जे उपक्रम हे महाविद्यालय राबवत आहे ते मला खूप महत्त्वाचे वाटतं, कारण घडण्याची प्रक्रिया ही भाषेतूनच सुरू होते आणि भाषाच तुमच्या अस्तित्वाला अर्थ देते याची फार चांगली जाणीव या महाविद्यालयाचे प्राचार्य मेनकुदळे सर आणि विभाग प्रमुख नलवडे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आहे आणि ही गोष्ट अत्यंत अभिनंदनीय आहे असं मला स्वतःला वाटतं। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो याबद्दल।